मालेगावातील जनआक्रोश मोर्चातील आंदोलकांवरती गुन्हा दाखल झाला तर 200 अज्ञातांवर छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। आदेशाचं उल्लंघन, सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप। मालेगावातील चिमुकलीच्या हत्येनंतर मालेगावात आक्रोश। नाशिकच्या मालेगावातील डोंगराळे घटनेच्या विरोधात साधू महंत आक्रमक, आरोपीला कठोर शिक्षा देण्याची साधू महंतांची मागणी। महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या विरोधात समिती स्थापन करून विशेष कायदा करण्याचीही मागणी। पुण्याच्या भोरमधल्या नसरापूरमध्ये मालेगावातील घटनेच्या निषेधार्थ जनआक्रोश मोर्चा। नसरापूर व्यापारी असोसिएशन आणि ग्रामस्थांकडून मोर्चाचं आयोजन। मोर्चेकरांकडून जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली। धाराशिवच्या लोहारा शहरात मालेगावमधील चिमुकलीच्या हत्येच्या निषेधार्थ कडकडीत बंद। खटला फास्ट ट्रॅकवरती चालवून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची आधुनिक लहुजी सेनेची मागणी। लहुजी सेनेकडून तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदनही देण्यात आलं। मालेगाव घटनेच्या निषेधार्थ अहिल्यानगरमधील अकोलेमध्ये मुकमोर्चा। कीर्तनकार इंदुरीकर महाराज देखील या मोर्चामध्ये सहभागी। पुण्यात नवले पुलावर प्रतिकात्मक दशक्रिया विधी आंदोलन। स्थानिक नागरिकांकडून राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाचा दशक्रिया विधी तर नवले पुलावरील अपघातानंतर स्थानिकांचं आंदोलन। मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 8,708 कोटींचं अनुदान जाहीर तर 6,78,359 शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रलंबित। लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या दरामध्ये घसरण। कांद्याचा सरासरी बाजारभाव 1,000 रुपयांच्या जवळपास। येवला बाजार समितीमध्ये कांद्याला 800 ते 900 रुपयांचा दर। मराठा आरक्षणावर 11 डिसेंबरला होणार सुनावणी। आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिकांवर युक्तिवाद पूर्ण। न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि संदीप माने शिवाय निजामुद्दीन जमादार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू। भाजप नेते प्रवीण दरेकर साई दरबारी। दरेकरांनी कुटुंबासोबत शिर्डीमधील साईबाबांच्या समाधीचं घेतलं दर्शन। चंपाषष्ठी निमित्तानं येवल्यातील ऐतिहासिक खंडेराव मंदिरात घटस्थापनेचा उत्साह। पुढील 5 दिवस खंडेराव महाराज उत्सव समिती येवला यांच्या वतीनं विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं करण्यात आलं आयोजन। साताऱ्याच्या पाटणमध्ये मंत्री शंभूराज देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त 104 फुटी भगवा ध्वज उभारण्यात आला। मंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत ध्वजाचं लोकार्पण करण्यात आलं। या दरम्यान ध्वज उभारणाऱ्या सहकाऱ्यांची जाहीर सत्कारही झाला। महिला क्रिकेट विश्वचषक विजेती खेळाडू स्मृती मानधनाचं उद्या सांगलीमध्ये होणार लग्न सोहळा। सांगलीमधील घरी पोलिसांचा मोठा बंदोबस्तही तैनात। श्वान पथक आणि बॉम्ब शोधक पथकाकडूनही परिसराची करण्यात आली आहे पाहणी। केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांच्या बुलडाण्यामध्ये रुग्णांची रक्ताविना परवड। रक्तदान करण्यासाठी आता लागणाऱ्या पिशव्या आणि रक्त तपासणीच्या किट्स उपलब्ध नाही। रुग्णांना रक्त मिळेना, त्यामुळे अनेक शस्त्रक्रिया रखडल्याचा रुग्णांच्या नातेवाईकांचा आरोप। वर्ध्यात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात गोंधळ। कार्यक्रमातील गोंधळाचे व्हिडिओ व्हायरल। मागच्या प्रेक्षकांना दिसत नसल्यानं गोंधळ झाल्याची माहिती। प्रेक्षकांनी खुर्च्या फेकत गोंधळ घातला। नाशिकमध्ये कामगार आणि कंपन्यांच्या संदर्भात महत्त्वाची पत्रकार परिषद। कंपन्यांना सरप्राईज व्हिजिट केली असून किमान वेतनाबाबत मोठा गोंधळ, अशी धक्कादायक बाब समोर। महाराष्ट्र राज्य किमान वेतन सल्लागार मंडळाचे अध्यक्ष गणेश साठे यांची ही माहिती। राज्यातल्या सभेदरम्यान अजितदादा पोलिसांवर आणि कार्यकर्त्यांवर संतापले। व्यासपीठावर उमेदवारांना येऊ द्या, अजितदादांनी ताकीद दिली। उमेदवारांच्या खुर्च्या नसल्यानं अजित पवार संतापले। नागपूरमध्ये आमदार आशिष देशमुख तहसीलदारावर संतापले। तलाठी गावात येत नाही, त्यामुळे आशिष देशमुख संतापले। सामनेर तालुक्यातील नांदा गावामध्ये तलाठी वेळेवर येत नसल्याच्या तक्रारी। पिंपरी चिंचवडमधल्या बालाजीनगर प्रभागातील 4,500 मतदार गायब। पिंपरी चिंचवड पालिकेच्या प्रारूप मतदार यादीतील घोळ उघडकीस। स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे यांचा यादीवरती आक्षेप। राज्यातील सर्वाधिक दुबार मतदारांचं प्रमाण जळगावमध्ये। महापालिकेची 4,38,523 मतदारांची प्रारूप यादी प्रसिद्ध। 33,770 दुबार मतदार आढळून आल्याची माहिती। पिंपरी चिंचवडमध्ये मतदार यादीमध्ये घोळ। माजी नगरसेवकांसह 1,261 मतदारांची नावं गायब। प्रभाग क्रमांक 12 मधील हा प्रकार समोर। जळगावच्या शेंदुर्णी नगरपंचायतीचे शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार परतले। शिंदे सेनेचे उमेदवार अज्ञातस्थळी गेले होते। उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत संपली, त्यानंतर उमेदवार परतले। पुण्याच्या वडगाव नगरपंचायत निवडणुकीतून 19 जणांची माघार। नगरपंचायतीच्या निवडणुकीत 45 उमेदवार हे रिंगणात। नाशिक जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापलं। नगराध्यक्ष पदासाठी तब्बल 56 उमेदवार रिंगणात। नगरसेवक पदासाठी 1,028 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। महायुतीमधील पक्ष एकमेकांसमोर उभे असल्यानं लढत चुरशीची होण्याचीही शक्यता।
दौंड नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी एकत्र, ठाकरेंच्या शिवसेनेला राष्ट्रवादीने 1 जागा सोडली। राष्ट्रवादी 25 जागेवर लढणार। विकास कामांच्या मुद्द्यावर दौंड नगरपालिकेमध्ये एकत्र। सांगलीमध्ये विनापरवाना बंदुकीची खरेदी विक्री करणाऱ्या दोघांना अटक। जत पोलीस स्थानकाच्या पथकाची ही मोठी कारवाई। आरोपींकडून 6 पिस्तूल, 20 जिवंत राऊंड यासह 3,46,000चा मुद्देमाल जप्त। यवतमाळच्या बाबाजी दाते महिला सहकारी बँकेतील गैरव्यवहार प्रकरण, गुन्हे दाखल झालेल्या अधिकाऱ्यांना राजकीय दबावापोटी अभय दिल्याचा बँकेच्या सभासदाचा आरोप। पोलीस आरोपींना सोडून तक्रारदारांनाच मानसिक त्रास देत असल्याचाही आरोप। एका कॉफी शॉपमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केस, पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल, आरोपी फरार, अधिकचा तपास सुरू। अमरावती पालिकेच्या फायर ब्रिगेड कर्मचाऱ्याची आत्महत्या, वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप। राजेश मोहन असं आत्महत्या करणाऱ्या कर्मचाऱ्याचं नाव। आत्महत्या प्रकरणी अग्निशमन दलाच्या 2 जणांचं निलंबन। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी दोन्ही संशयित आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी, आरोपींना एसआयटीने ताब्यात घेत फलटण न्यायालयामध्ये केलं हजर। मध्य प्रदेशमधील उमरती गावामध्ये बेकायदेशीर शस्त्र निर्मिती करणाऱ्या कारखान्यावर पुणे पोलिसांनी टाकला छापा। बेकायदेशीर शस्त्र उत्पादन करणारा कारखाना पुणे पोलिसांनी केला उद्ध्वस्त। या प्रकरणी 47 जणांना पुणे पोलिसांनी घेतलं ताब्यात। अमरावती शहरातल्या दत्त कॉलनीमध्ये चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद। मात्र परिसरातील नागरिकांच्या सतर्कतेने चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न हा पूर्णतः फसला। धाराशिवच्या एमआयडीसीमध्ये चोरी करताना 3घांना पकडलं। चोरट्यांकडे लॉक तोडण्याची लोखंडी हत्यारं सापडली। धाराशिव परिसरामध्ये यामुळे भीतीचं वातावरणही पसरलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये 4 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शेतकऱ्याचा विहिरीमध्ये आढळला मृतदेह। कन्नड तालुक्यामध्ये उघडकीस आली घटना। विलास जंगले असं मृत शेतकऱ्याचं नाव। घटनेचा तपास सध्या सुरू। छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयामध्ये पत्नीच्या प्रसूतीसाठी आलेल्या पतीला 4घांनी लुटलं। संबंधित व्यक्तीला लुटणाऱ्या 4घांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या। चाकूचा धाक दाखवत हातातील चांदीचे चेन आणि 1,500 रुपये लुटलेले। पुण्यात नात्यातील महिलेशी अनैतिक संबंधांच्या संशयातून चुलत भावाची हत्या। भारती विद्यापीठ पोलिसात या संदर्भात गुन्हा दाखल। आरोपी भावाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आणि सध्या अटकेत।